साहेबांसारखा साहेब माणूस साहेबराव नवले. कोणी करा निंदा कोणी करा वंदा, येईल जो त्याला मदत करणं हाच एकमेव माझा धंदा. सगळं करून शेवटी शेती करणं, जोडीला हॉटेल व्यवसाय. ज्यांनी आपला नावलौकिक प्राप्त केला ते अकोले शहरातील अगस्ती मंदिर आगार परिसरातील साहेबराव नवले. अत्यंत संयमी, शांत, मात्र वेळप्रसंगी मदतीचा हात पुढं करणं हे त्यांच्या रक्तातच. कोणी काही चर्चा करो, या चर्चेला महत्त्व नसतं. आज शेजारी देखील एकमेकाला मदत करताना विचार करतो, पण जो आपल्याकडे येईल त्याला मदत करणं, त्याची परतफेड तो करेल किंवा नाही करेल यापेक्षा त्याचं काम झाल्यानंतर तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल, तोच माझ्या मैत्रीचा हात असेल, असं ब्रीदवाक्य बोलणारे साहेबराव नवले यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा एक छोटासा आढावा. साहेबराव नवले यांचा जन्म अकोले आगार ठिकाणी नवले परिवारात झाला. परिवार नेहमी पतसंस्था चळवळ, व्यावसायिक चळवळ, सामाजिक कार्यात आजही तालुक्यात अग्रभागी आहे. मात्र काहीतरी करण्याची जिद्द मनात असावीच लागते. ही जिद्द मला कुठे पैसे मिळतील यापेक्षा मी काहीतरी करेन, त्याच्यातून एक दिवस तरी चांगला दिवस उजाडेल हीच संकल्पना ठेवून साहेबराव नवले यांनी 1997-98 साली आपल्या कार्याला सुरुवात केली. शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असतो तरी टाटा बिर्ला अंबानी होण्यापेक्षा मी निदान माझ्या आईवडिलांनी माझं नाव साहेबराव ठेवलं यातच मी बरंच काही आहे. कारण साहेबराव नवले हे एक नाव संगमनेर तालुक्यात नामांकित उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. याच नावाचा दुसरा व्यक्ती अकोले शहरात आहे. त्यांनी मात्र केबल व्यवसाय, गोटपालन, बिल्डिंग व्यवसाय, जागा खरेदी विक्री असे अनेक व्यवसाय केले. या व्यवसायामध्ये कधी नफा मिळाला असेल, कधी नसेल. मात्र दैनंदिन अकोले शहरात हसतमुख चेहरा, सर्वांना सदैव हात उंचावून भाऊ, दादा, मामा, काका बोलावून जनतेच्या मनात त्यांनी कधी घर निर्माण केलं हे कोणाला कळलंच नाही. साहेबरावांना कितीही बोलले तरी त्या कधी राग, कधी अनावर होत नाही. द्यायची तर द्या, नसेल तर जाऊ द्या, पण मैत्री सोडू नका हा त्यांचा सल्ला नेहमी प्रत्येकाला मनी भावणारा असतो. हनुमानानं रामावर प्रेम केलं, छाती फाडून दाखवावे असे प्रेम मी नेहमी करत राहणार आणि हेच जपत जपत आज वयाच्या 45व्या वर्षात त्यांनी आगमन केलं. अनेक संकट आली, अनेक संकटांवर मात केली. संकटावर मात करत असता कोणालाही दादागिरी, भाईगिरी हा शब्दप्रयोग कधी मुखातून आला नाही, आयुष्यात कधी येणार पण नाही. आणि तशी वेळ आली तर ती करण्याची आपली ताकद पण नाही. एक मात्र नक्की, कोणी करा निंदा कोणी करा वंदा, मी माझ्या कामावरच प्रेम करणारा एकनिष्ठ आहे. कोणी केव्हाही रात्री त्यांच्याकडे गेले तर कधीही तोंडामध्ये नाही हा शब्द कधी त्यांच्या मुखातून आला नाही. अकोले शहरात प्रत्येक व्यापारी, प्रत्येक व्यावसायिकाबरोबर असणारे त्यांचे घनिष्ठ संबंध आजही पाहायला मिळतात. दिवसभर आपल्या कामात व्यस्त असलो तरी सकाळ संध्याकाळ साहेबरावांचे दर्शन झाल्यानंतर साहेबरावांचा राम राम हात वर करून सर्वांसमोर सुसंवाद असतो. या पाठीमागे कोणता हेतू नसून मनामध्ये माणसं कमावणं हाच एकमेव उद्दिष्ट असतो. नवले परिसरात आपल्यावर कौटुंबिक जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी आपले उत्कृष्ट कुटुंब बनवण्याचा संकल्प केला. हा संकल्प पुढे नेत असताना त्यांनी आपले आदर्श कुटुंब समाजापुढे नक्कीच निर्माण केले. त्यांनी सर्वात प्रथम दूध व्यवसायावर आपली नजर टाकली. त्यानंतर पशुपालन, गोटपालन हे व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून पाहिले. पण सर्वांची गोळाबेरीज केल्यानंतर शेवटी शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उत्तम शेती हाच पर्याय निवडला. आज ते संगमनेर अकोले शहरात हॉटेल व्यावसायिक या क्षेत्रात आपलं नावलौकिक प्राप्त केलं आहे. मला टाटा बिर्ला किंवा अंबानी बनायचं नाही, तर अकोले शहर ग्रामीण भागात जे काही मला सामाजिक कार्य करता ही त्या कार्यासाठी नेहमीच मी पुढे राहील. त्यांच्या मनात नेहमी आग्रहाची भूमिका असते. त्यामुळे आई वडिलांनी जे नाव साहेबराव ठेवले त्या साहेबाप्रमाणेच कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व हे तीनही सुरेख संगम त्यांच्याकडे पाहायला मिळतात. हे सर्व करत असताना अनेकांना त्यांनी मदतीचा हातही दिला. ही मदत करत असताना कोण काय चर्चा करेल यापेक्षा मला त्याला मदत करता आली हेच माझं भाग्य समजतो ही त्यांची कल्पना आजही सर्वसामान्य व्यापारी, सर्वसामान्य तरुणाला उभारी देणारी ठरत आहे. अनेकांना मदतीचा हात देत असताना कधीही त्यांना गर्व नाही. देणे जमणार, राहणे पसंत करणे हा त्यांचा गुणधर्म त्यांच्या कार्यास पुढे नेणारा ठरला. कोणत्याही राजकीय पक्षाचा लेबल न लावता सर्वच माझे आहेत, मी त्यांचा आहे या उक्तीप्रमाणे साहेबरावांनी आपलं कार्य चालूच ठेवलं. आपल्या कार्याचा वेल गगनावरी गेला असता तरी साहेबराव हे साहेबाप्रमाणेच वयाच्या 45व्या वर्षात पदार्पण करताना आजही ते तरुणांसारखे दिसून येतात. नेहमी प्रसन्न मुद्रा, हसतमुख, सर्वांसोबत असणारे संबंध ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरते. भविष्य काळात देखील त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक
सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.